हाय फ्रेंड्स, मी तुमची रिया. सकाळी सकाळी मी गेले थोडं बाहेर, मला काम होतं. आईने अजून 1-2 कामं सांगितली, ते सुद्धा करायची होती. मग ते करून घरी आले. घरी आल्यावर थोडाफार आराम वगैरे केला, जेवण केलं. त्यानंतर प्रिशाला घ्यायला गेले होते स्कूलमध्ये. आईने अक्षताची ऑर्डर वगैरे घेतली होती, त्यामुळे आम्ही तांदूळाला वगैरे कलर करून घेतला. तसे घरच्याच अक्षता होतं, जास्त हे नव्हतं. घरच्याच एका लग्नाच्या अक्षता बनवायच्या होत्या आम्हाला. तर आज छान कलर वगैरे करून घेतला. आता उद्यापासून अक्षता बनवायला सुरू करणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत होता याचा कलर. मला तर फारच आवडला. त्यानंतर आईने सर्व याला कलर वगैरे करून घेतला. त्यानंतर मी मस्त असं रात्री जेवणासाठी इडली बनवायचा विचार केला होता. मग मी लगेच करणारसुद्धा बोलली आईला, आज तू आराम कर, मी बनवते बोलली. मग मी मस्त इडली वगैरे लावून घेतली. त्यानंतर मी आईला विचारत सर्व काही काम वगैरे करून घेतलं. मग ओटा वगैरे पुसून घेतल्यानंतर मी छान कांदा, टमाटर, मिरची, कोथिंबीर सर्व काही कट करून घेतलं. तसं आज कोथिंबीर नव्हती, मला जायचासुद्धा खूप कंटाळा आला होता. कांदा कापताना मला डोळ्यातून खूप जास्त पाणी येत होतं. आई मला जसं सांगत होती तसं मी सर्व काही बनवत होती. तुम्हालासुद्धा अक्षता हवे असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे देते. तसं आईच्या आज मी एका ब्लाऊजला लटकन वगैरेसुद्धा बनवून घेतले होते फ्री टाईममध्ये. मग त्यानंतर सर्व काही झालं आज लवकर, त्यामुळे मग मी स्वयंपाकसुद्धा करायचा विचार केला होता. कामं लवकर आवरले की काही वाटत नाही, पण कधी कधी अभ्यास खूप असतो, त्यामुळे करायचासुद्धा कंटाळा येतो. मग आईने सांगितल्याप्रमाणे सर्व काही छान बनवून तयार केलं होतं मी. मग माझं सांबारसुद्धा खूप टेस्टी तयार वगैरे झालं. माझी इडलीसुद्धा छान झाली होती तयार, त्यामुळे मी इडलीसुद्धा काढून घेतली. त्यानंतर मी छान चटणीसुद्धा बनवून घेतली होती, मस्त खाण्यासाठी. सोबत खोबऱ्याची चटणी बनवली होती. त्याचबरोबर तुम्ही मी केलेलं रमणासुद्धा बघा, खूप रमणा पसारा करून ठेवला होता मी. मग आम्ही लगेच सर्वजण जेवायला वगैरे बसलो. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सपोर्टसुद्धा करा. तुमचं सबस्क्राईब करण्याची खूप जास्त गरज आहे. थँक्यू.